असं वाटतं की ब्रँड हा शब्द येतो तेव्हा ती गोष्ट एकदम कुठली तरी स्पेशल गोष्ट असते, ती सगळ्यांकडे नसणार, ती फक्त काही लोकांकडेच असेल. मोस्टली ब्रँड हा कमर्शियल प्रोडक्ट्स साठी वापरलेला शब्द आहे, त्यामुळे तो खूप एक्सपेन्सिव्ह असणार आणि कधी कधी आपल्याला तो सगळ्यांनाच तो मिळेल किंवा परवडेल असं नाही, असं आपल्याला वाटतं. पण आजचा हा विषय आहे तुमचं नाव तुमचा ब्रँड म्हणजे नक्की काय. आता पुष्पाच्या पिक्चर मध्ये जाऊ नका, तेव्हा आपण बोलतो तेव्हा हे तुमच्या विषयी आहे आणि तुमचा ब्रँड म्हणजेच नक्की आपण काय करायचं आहे किंवा आपण कसं एक ब्रँड होऊ शकतो. तर आता सर्वात आधी मी माझी ओळख करून देते. मी एक वकील आहे, 15 वर्षापासून कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये बऱ्याच वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्री, IT, फायनान्स, इन्शुरन्स अशा इन हाऊस काउन्सिल्स मध्ये मी काम केलेलं आहे. थोडक्यात मला मागच्या वर्षी एक लीडिंग इन हाऊस काउन्सिल म्हणून एक पुरस्कारही प्राप्त झाला होता, त्याच्यामध्ये मी गेले होते. आणि ह्या सगळ्या माझ्या आम्ही एक DG संवाद नावाची एक कन्सल्टन्सी पण सुरू केली आहे, त्याच्यामध्ये आम्ही हे ट्रेनिंग आणि डिजिटल मार्केटिंग बद्दल बोलतो, ब्रँड बिल्डिंग बद्दल बोलतो. आणि हे सगळं करत असताना मी माझ्यासारख्या खूप लोकांना भेटते, माझ्याहून वयस्कर लोकांना भेटते, माझ्याहून छोट्या लोकांना भेटते आणि प्रत्येक गृहिणी, काम करणारी किंवा मी स्टुडंट्सला पण भेटते, तेव्हा मी त्यांना भेटत असते. तेव्हा सगळेजण मला एकच प्रश्न विचारत असतात की मी सक्सेसफुल कसे होऊ किंवा माझी ओळख कशी निर्माण करू. आता माझी ओळख कशी निर्माण करू हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो, पण काही वर्षांनी काय होतं, आपल्याला असं वाटतं की आता सगळं इतकं रुटीन लाईफ चालू आहे, तर त्या रुटीन लाईफ मधनं मी थोडं बाहेरून अजून थोडी मेहनत करून आता काही मला हे सगळ्या गोष्टी जमणार नाहीत किंवा मला करायच्या नाहीत. काही कधी कधी घरची जबाबदारी असते, तेव्हा आपण त्याला फोकस देतो, त्याला प्रायोरिटी देतो आणि तेव्हा कुठेतरी आपण मागे पडत राहतो. आपल्याला असं वाटतं की नाही, आपण आपल्यासाठी हे जग नाही किंवा आपलं काम हे लिमिटेडच काम आहे. आणि मग तेव्हा असं वाटतं ना, यश म्हणजे नक्की काय हे जर आपल्याला भुरळ पडायला लागतं किंवा असं होतं की यश म्हणजे माझा पगार वाढला, माझं प्रमोशन झालं तरच मला यश मिळणार आहे, मी बोर्डात आलो किंवा मी कुठली तरी गोष्ट अचीव केली किंवा मला कोणीतरी पुरस्कार दिला तरच मी यशस्वी आहे असं जग समजणार आहे की काय, असं मनाच्या मनालाच वाटून जातं. आणि मग आपल्या मनात सदांकदा येतो की नाही बाबा, मी तर एक सामान्य माणूस आहे आणि माझ्याकडे यशाचं किंवा यश हा आणि शब्द माझ्याशी काही जोडल्या जाणार नाही आणि मी एक सामान्य व्यक्ती आहे. पण माझा असा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना की यश म्हणजे नक्की काय हे प्रत्येकाचं डेफिनेशन वेगळं वेगळं असतं किंवा प्रत्येकाची आपापली एक वेगळी व्याख्या त्याच्यामध्ये असते. लाईक आता मला जर का पाणीपुरी खाऊन आनंद मिळत असेल तर कोणाला तरी तोच आनंद चॉकलेट खाऊन मिळत असेल. आता आनंद हा घेण्याचा किंवा आनंद कुठल्या गोष्टींमध्ये वाटायचा हे प्रत्येकाच्या स्वभावावर निर्माण असतं. तसंच आपल्याला कुठल्या गोष्टींमध्ये यश मिळू शकतं किंवा आपली यशाची परिभाषा काय आहे हे प्रत्येकाचं आपापलं वेगळं त्याच्यामध्ये डेफिनेशन किंवा व्याख्या घडू शकते आपापल्या लाईफ अनुसार किंवा आपापल्या परिस्थिती अनुसार, आपल्या आवडी अनुसार. मग माझ्याकडे खूप पैसा असेल आणि मी अंबानी असेल तरच मला यश किंवा मी यशस्वी आहे असं वाटतं का? अर्थात ऍक्च्युअल तसं नाहीये. मग मला हवंय ते यश मला कसं मिळेल हा प्रश्न आहे किंवा हा मला प्रश्न पडतो का आधीपासून हा विचारण्याचाच एक हे आहे. मग जर का मला यश मिळत असेल किंवा मला यशस्वी व्हायचं असेल असं मला वाटतं की मी यशस्वी झाले पाहिजेत, म्हणजे मी नक्की काय झाले पाहिजेत हे तरी मला माहिती आहे का? किंवा मला ह्या टार्गेट पर्यंत, म्हणजे इथनं जर का कोल्हापूरला जायचं असेल तर मध्ये कुठली गावं येतात, कुठले टप्पे येतात, कुठल्या किलोमीटरवर काय होणार आहे हे मला माहिती असतं. मग आता जर का मला माझ्या यशाच्या मार्गाकडे जायचंय तर मला पहिली गोष्ट, मला गावाचं नाव माहितीये पण मला गावाचा रस्ता माहितीये का? उत्तरे नाही. मग मी गावाचा रस्ता कसा शोधू? कारण का ह्या गावाचा रस्ता थोडा वेगळा आहे, गुगल मॅपवर आपल्याला मिळणार नाहीये. मग आता काय करायचं? मग मी आयुष्यभर असं समजायचं का की मी खूपच सामान्य माणूस आहे आणि मला कधीच असं यश प्रकार किंवा असं मला कोणी म्हणणार नाही की वाव तू किती ग्रेट आहेस, असं कधीच मला म्हणणार नाही. बर, असं कधीच मला म्हणणार नाहीये, ठीक आहे, मला चालेल. पण असं कधीच वाटून गेलं नाहीये का आपल्याला की आपल्याला असं कोणीतरी असलं पाहिजे किंवा कोणीतरी आपल्याला असं म्हणलं पाहिजे? एक मिनिट मला उत्तर देऊन सांगा.
प्रत्येकाने आपापला स्वतःचा विचार थोडा वेळ तरी केला असेल. कोणीतरी म्यूट अनम्यूट करून सांगेल का की काय विचार केला, कुठपर्यंत पोहोचलात तुम्ही तुमच्या यशाच्या रोड मॅप पर्यंत? बरं, सोपं करू अजून. कोणी हा विचारच केला नाही त्यांनी काहीच बोलू नका. कोणाला कधी आयुष्यात असं वाटलंच नाही की मला लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांनी सोडा, मला माझ्या नजरेमध्ये मी यशस्वी वाटावे असं मला कधीच वाटलं नाही. त्यांना वाटलं नसेल किंवा त्यांना हे नसेल, तिथे थम्स डाऊनचा चित्र आहे, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे मला कळेल. नाही, नक्कीच वाटतं काहीतरी असावं आपण वेगळं, आणि चालेल, ऐकायला खूपच उत्सुक होत आम्ही सगळे. नक्कीच आपल्याला सगळ्यांना वाटतं की काहीतरी करावं, पण कसं होतं, आपल्याकडे एक पद्धत पडून दिलेली असते की 10वी पर्यंत शिका, मग नोकरी करायची, नोकरी करा, मग लग्न करा, मग मुलं असतात, मग तुमचं यश म्हणजे कशामध्ये असतं? मुलांना चांगल्या शिक्षणामध्ये केलं, मुलगा पहिली दुसरी, तुमचा मुलगा फर्स्ट 10 मध्ये आला, मुलं फर्स्ट 10 मध्ये आले म्हणजे तुम्ही यशस्वी, तुमचे डबे चांगले झाले म्हणजे तुम्ही वाव चांगलं. पण ह्याची कधी कोणी कदर खरं करतं की नाही हा प्रश्न आपल्याला मनोमनी सगळ्यांना पडत असतो. पण ह्याचं काय होतं, असं 10-12 वर्ष आपण अशीच ह्याच्यामध्ये काढतो, किंवा काही नवीन तेव्हा लग्न झालं असेल तेव्हा बाकीचे लोक काय म्हणतात त्या हिशोबाने आपण त्या प्रायोरिटीज चेंज करतो. आणि नक्की आपल्या यशाच्या प्रवासामधल्या आपल्या मॅप मध्ये आपण शॉर्टकट घेतोय का लॉंग कटने जातोय हे आपण विसरून जातो, कारण की आपण तो मॅपच हरवून बसतो. त्यामुळे पहिलं सगळ्यात, जर का तुम्हाला यशाचं प्रमाण तुमचं माहिती असेल तर ते डिफाईन करा, त्याची व्याख्या बनवा. प्रत्येकाची वेगळी आपण पाणीपुरीचं एक्झाम्पल घेतलं, त्यामुळे आता मी सांगते की जर का माझी व्याख्या आहे की मला खूप चांगलं ट्रेनर व्हायचंय, तर ह्या यशाच्या ह्याच्यामध्ये मी चांगली ट्रेनर कशी होऊ शकते? मी 10 लोकांशी बोलून होऊ शकते, किंवा मला कुठल्या गोष्टीचं ट्रेनिंग करायचंय ह्याची मी थोडीफार बायफर्केशन करून, अच्छा मी कुठल्या गोष्टींमध्ये चांगलं ट्रेनिंग घेऊ शकते, मी लॉ केलं, मग मी लिगलचं ट्रेनिंग जास्ती चांगलं करू शकते का, असे मी पॉइंट्स काढते स्वतःसाठी. तेव्हा मी पॉइंट्स काढते, माझा मॅप तयार होतो. आता जर का मला माझा मॅप एकदा तयार व्हायला लागला की मग मला अजून काय करावं लागेल, मला अजून माझे कम्युनिकेशन स्किल्स वाढवावे लागतील, मला 10 लोकांपर्यंत पोहोचायला लागेल. आता ही तर यादी माझी झालेली आहे. मग त्यानंतर दुसरा प्रश्न येतो की हे सगळं मी करू कसं, आणि करू कसं हा खूपच मोठा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो. मग करायला, कारण काय होतं, वाटत तर सगळं मनामध्ये खूप असतं, पण तेव्हा करायची गोष्ट येते तेव्हा येते गोष्ट पैशांची, तेव्हा येते गोष्ट बजेटची, तेव्हा येते गोष्ट की मला काहीतरी शिकायचंय, वेळेची, माझ्याकडे वेळ आहे का, माझ्याकडे बजेट आहे का, माझ्याकडे संधी आहे का. आणि त्याहूनही जास्ती एक मोठी गोष्ट येते सेल्फ डाऊटची, की मी हे खरंच केलं पाहिजे का, ह्याची सगळी गरज आहे का. खरं जर का तुम्ही म्हणायला गेलात तर तुम्ही नॉर्मल जीवन जगलात, रोज सकाळी उठलात, आपलं खाल्लं पिल्लं, ते काय काम करायचं आहे घरच्यांसाठी, स्वतःसाठी, घरं आवरली, नोकरी करत असाल नोकरीला गेलात, घरी आलात परत तेच केलं, झोपलात, आयुष्यभर खूप वर्ष असं रुटीन केलं, तर खरंच काही माझ्या आयुष्यात फरक पडणार आहे का? तर नाही पडू शकत. किंवा उलट एका परीने तुमचं आयुष्य खूप चांगलंच चाललंय असं स्टॅटिस्टिकली म्हणता येईल, कारण काय तुम्ही एका ठाम स्थिर आयुष्य जगत आहात, त्यामध्ये कुठलाही बदल होण्याची शक्यता नाहीये. तुमच्या डोक्याला किंवा तुमच्या शरीरालाही एक त्या पद्धतीचा आयुष्याची सवय झालेली असते. पण मनाचं काय, तुमच्या आतमध्ये असलेल्या दडपणाचं, तुमच्या स्वप्नांचं काय, ती तुम्हाला खरंच इतकी स्वस्त बसून देत असतात का? तुम्ही रात्री झोपल्यावर, झोपायच्या आधी तेव्हा तुम्ही कधी तुम्हाला 5 मिनिटं स्वतःसाठी मिळतात, तेव्हा तुम्हाला हा प्रश्न पडत नाही का की अरे 5 मिनिटं मी तेव्हा असं केलं असतं, तर मी थोडासा वेळ देऊन हे शिकले असते तर. हा तर सरचा प्रश्न जर का आपल्याला पडत असेल, म्हणजे नक्कीच आपल्या मनामध्ये एक स्वप्न आहे, एक रोडमॅप कडे जायचं लक्षण आहे. पण मग त्या स्वप्नाला आपण का सारखं दुर्लक्ष करतो? हा एक परिस्थितीमुळे, वेळेमुळे. मग आता त्याच्यावर उपाय काय? उपाय आहे, पहिलं स्वतः ठरवा की मला हे करायचंय, ठाम ठरवा की मला हे करायचंय. कारण काय, कसं होतं, मी आज मला असं वाटलं की मला काहीतरी करायचंय, आज लेक्चर ऐकाल तुम्ही,
उद्या म्हणाल की नाही लेक्चर खरंच चांगलं नव्हतं चांगलं, पण त्यामधनं काहीतरी तरी घेऊन जाल. एक एनर्जी असते, एक उत्स्फूर्तपणा असतो, त्याच्यामध्ये तुमचा रोडमॅप बनवाल. रोडमॅप बनवल्यावर मग पुढे काय, 3-4 दिवस त्याचा फॉलोअप कराल. मग 5व्या दिवशी परत काहीतरी घरी येईल, इमर्जन्सी येईल, मग तुमचं स्वप्न सारखं मागे राहील. कारण काय आतापर्यंतच्या आपल्या आयुष्यामध्ये हेच होत झालंय आणि आपण आपली प्रायोरिटी त्या स्वप्नाला कधी दिलेली नाहीये किंवा त्या वाटचालीला कधी दिलेली नाहीये, म्हणून ते मागे पडलेलं आहे. मग आता त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे की जर का तुम्ही ठरवलंय की मी ह्या मार्गावर जाणार आहे किंवा मला हे मिळवायचं आहे, हे मिळवण्याकरता मग तुम्हाला काय काय त्याच्यासाठी करावं लागतं हे तुम्हाला रोज सातत्याने करावं लागेल. रोज नाही जमलं, तुम्ही तुमचं टाइम टेबल ठरवा की मला हे एका आठवड्यामध्ये हे एवढं करायचंय, एका महिन्यामध्ये एवढं करायचंय, दुसऱ्या महिन्यामध्ये तेवढं करायचंय. म्हणजे काय होतं, तुम्हाला पहिलं तुमचा रोडमॅप तयार करायचा आहे. तुमचा रोडमॅप तयार झाल्यानंतर तुम्हाला त्याचं एक टार्गेट तयार करायचंय. जर का तुम्ही टार्गेट नाही तयार केलं तर ती गोष्ट मागेच पडत राहील. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. जर का आपल्याला शाळेमध्ये किंवा तुमची मुलं सगळ्यांची तेव्हा शाळेत जातात, तेव्हा आपल्याला माहितीये की एकदा मुलांना शाळेत घातलं की 1ली ते 10वी ही मुलं शाळेत जाणार आहेत. 1लीच्या अभ्यासक्रमामध्ये हे शिकणार आहेत, 2रीच्या ते शिकणार आहेत, 3रीच्या हे शिकणार आहेत, 10वी मध्ये बोर्डाला बसणार आहेत. हे सगळं आपल्याला टप्पे माहिती असतात. त्या टप्प्यामध्ये जर का आपल्याला कळलं की नाही बाबा हा टप्पा 8वी 9वीचा टप्पा थोडा अवघड आहे, आपण त्यांना थोडी जास्ती मदत देतो, ट्युशन्स लावतो. त्यामुळे तेव्हा त्यांना ट्युशन्स लावतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की त्या गोष्टी व्यवस्थितपणे त्यांना त्यांचे टप्पे किंवा त्यांचे माइलस्टोन्स मिळवायला मदत होईल. आपल्यासाठी तीच गोष्ट आहे. जर का आपण हे टप्पे ठरवले नाहीत तर आपल्याला कळणारच नाही की आपण कुठपर्यंत आणि किती वेळामध्ये जात आहोत. त्यामुळे पहिली गोष्ट आहे आपल्याला काय करायचं, एक रोडमॅप करायचंय. दुसरी गोष्ट टप्पे ठरवायचे. आता टप्पे कशावरनं ठरवायचे, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्वप्नांसाठी किंवा तुम्हाला तुमचा ब्रँड बनवायचा आहे त्याच्यासाठी किती वेळ देता येतोय, तुमचा ब्रँड किती महागाचा आहे, तुमचं किती बजेट आहे. कमी बजेटमध्ये पण होणार, झिरो पैशांमध्ये पण होणार. फक्त आधी आपण ऐकून घेऊ काही काही गोष्टी लागतील. मग ते केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये किती सातत्याने काम करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातले 5 मिनिटं ह्या गोष्टीला तरी देऊ शकता का, हे तुमचं ठरवायचं आहे. ते ठरवल्यानंतर तुम्ही तुमच्या मनाशी हे पक्क करायचं आहे, एक गाठ बांधायची आहे की आता जर का मी हे करत आहे किंवा मी हे ठरवलं आहे म्हणजे मी हे पूर्णपणे पार करणारच, या टप्प्यापर्यंत पोहोचणारच. हे जर का सगळं आपण मनामध्ये बनलं तर आता हा मॅप बनवताना, आता ते करत असताना पहिली म्हणजे आपली ओळख काय आहे. आता आपली ओळख काय आहे म्हणल्यावर सगळेजण मी विचारते तुमची ओळख काय आहे असं तुम्हाला वाटतं. मग सगळेजण म्हणतात माझी ओळख माझं नाव आहे. अच्छा, मग तुमच्या नावापुढे तुमची ओळख म्हणजे काय आहे, हा एक प्रश्न असतो. इथे कोणी आपली ओळख करून देईल का मला? कोणी पण उत्स्फूर्तेने हात वर करून आपली स्वतःची ओळख मला करून देऊ शकेल का? थोडक्यात 2-3 शब्द. हॅलो, हा बोला ना. मृणाल महाबळेश्वरकर. मी लोकरीच्या वस्तू बनवते, तोरणं, स्वेटर वगैरे हाताने आणि मशीन दोन्ही माझ्याकडे तयार होतात. बनवते मी सगळं तोरणं, छोट्या छोट्या वस्तू दाखवतो. थँक्यू मृणाल. मृणालनी अगदीच मृणाल तुमचा आवाज म्यूट करते मी परत. थँक्यू. त्यांनी बरोबर त्यांची ओळख सांगितली, त्यांनी त्यांचं नाव सांगितलं आणि त्या काय करतात विशिष्ट असं सांगितलं. पण त्यानंतर जेव्हा मृणाल सारख्या बायका किंवा मृणाल सारख्या लोक मला सांगतात त्यांची ओळख अचूक, काही लोक मला सांगतात पण ताई माझ्याकडे तर काहीच नाहीये, मग मी काय करू? असं कुठल्याच माणसाकडे कधी काही नसतं, असं होणं शक्यच नसतं. म्हणजे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, आपण रोज खूप लोकांना भेटत असतो आणि तेव्हा आपण त्या लोकांना भेटत असतो किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना माहिती असतो, आपण त्या लोकांना एका विशिष्ट गोष्टींसाठी ओळखतो. काहींना खूप जास्ती चांगलं रांगोळी काढतात म्हणून, काहींना खूप चांगलं जेवण बनवतात म्हणून, काहींना खूप बडबड करतात म्हणून, काहींना खूप कुचकट बोलतात म्हणून, काहींना खूप जण सल्ले देतात म्हणून. असे आपण प्रत्येक जण एक आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखत असतो आणि त्यांना आपल्याला माहिती असतं की अच्छा हे माणूस म्हणजे ह्याचं नाव हे
पण ती फार बोलते. ही एक गोष्ट आपलं अजून दुसरी एक मुलगी अशी आहे, पण ती चित्रकला खूप चांगली काढते. मग आपण दुसऱ्यांच्या नजरेमध्ये आपल्याला लोक कुठला लेबल लावतात ही ओळख आपल्याला माहितीये का? आता मृणालला ऑफकोर्स सगळे लोक म्हणत असतील की मृणाल चांगलं लोकरचं काम करते. ही मृणालची ओळख तयार केली आहे. 10 लोकांना जर का मी मृणाल बद्दल विचारलं तर कदाचित मला लोक हेच सांगतील, कारण काय तिने त्या पद्धतीने स्वतःला तयार केलं किंवा त्या पद्धतीने तिने लोकांसमोर आपली कला सादर केली आहे आणि त्यांना ती सांगितली आहे. आता आपण इथे जवळजवळ 50हून जास्ती लोक आहोत. त्याच्यामध्ये फक्त तिनेच एकटीने गट्स येऊन दाखवले की हो मी सांगू शकते किंवा मी हे करते, हे मला लोकांसमोर सादर करायचे, हे मला 50 लोकांना आज ते सांगायचे. त्याच्यामध्ये ती घाबरली नाही, त्याच्यामध्ये तिला लाज वाटली नाही, मी असं कसं सगळ्यांसमोर बोलू हे वाटलं नाही. मला खूपच कौतुक आहे. असं आपण किती जागी जातो तेव्हा आपण किती जणांना सांगतो की माझ्यामध्ये हे विशिष्ट गुण आहेत. आपण साधं लग्नांना जातो, नातेवाईकांच्या कार्यक्रमांना जातो, तेव्हा आपल्याला साधं काही नाही पण साधा खूप छान चहा बनवता येत असेल, पण असं आपण किती लोकांना सांगतो की नाही माझ्याकडे काही खूप नाहीये पण मी खूप छान चहा बनवते. आपण नाही सांगत, कारण आपल्याला लाज वाटते. आपल्याला असं वाटतं ही इतकी छोटी गोष्ट आहे, हे 10 लोक करतात, ही 10 लोक करणारी गोष्ट मीही केल्याने त्याच्यामध्ये माझा वेगळेपण काय असणार आहे? असं नसतं. प्रत्येकामध्ये वेगळी कला असते. कदाचित तुमचा खरंच चहा वर्ल्ड बेस्ट असू शकतो जरी 10 लोक ती करत असतील, कारण ते 10 चित्रकार असतील पण प्रत्येकाच्या चित्रामध्ये वेगळा एक संदेश लपलेला असतो आणि प्रत्येकच चित्र चांगलं असतं. आपलं चित्र नक्की कुठलं आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. ते शोधून काढण्याचे मार्ग आहेत. पहिलं स्वतःलाच विचारा की तुम्हाला काय वाटतं की तुमचं चित्र काय आहे. तुम्हाला नसेल विचारत माहिती तर साधारण एक अंदाज घ्या तुमच्या आजूबाजूच्या लोकांना विचारून की तुम्हाला काय वाटतं रे बाबा. जर का तुम्हाला विचारलं दुसऱ्या लोकांनी की हिच्याबद्दल माहिती सांग तर तुम्हाला काय वाटतं ते काय सांगतील. त्याच्यामधनं हिंट्स घ्या. त्याच्यामधनं हिंट्स घेतल्यावर तुम्हाला एक लक्षात येईल की आयुष्यभर तेव्हा आपण आपल्या रुटीन मध्ये जगत असतो तरी पण एक आपलं आर्ट, आपली स्किल्स आपण जपत असतो. ते लोकांच्या समोर येत असतं आणि लोक ते उचलत असतात. त्या उचलांवर ते उचलत असतात आणि त्याच्यावर आपल्याला एक डेफिनेशन एका बॉक्समध्ये बांधत असतात. तेव्हा ते आपल्या बॉक्समध्ये बांधत असतात. आपल्याला आपल्या ब्रँडची कॅटेगरी कळत असते आणि एकदा ती कॅटेगरी कळली म्हणजे आता तुमच्या 3 गोष्टी तुमच्याकडे आलेल्या आहेत. तुम्हाला तुमचा मॅपसाठी कुठे पोचायचं आहे ते कळलेलं आहे, त्याच्यासाठी कुठले माइलस्टोन्स ठेवायचे आहेत ते कळलेले आहेत, आणि तिसरी गोष्ट की हा मला इथपर्यंत प्रवास करायचा आहे तेव्हा मला कुठली लोक मदत करू शकतात किंवा मी स्वतःला कुठल्या नजरेने कुठल्या मूल्याने तोलते हे मला कळलेलं आहे. मग आता हे सगळं तुम्हाला कळल्यावर तुमची शैली काय? शैली म्हणजे कोणाला सांगता येईल का नक्की काय? कॅटेगरी. तुमची कॅटेगरी काय आहे? आता का कॅटेगरी महत्वाची आहे? कारण काय तुम्हाला माहिती पाहिजे की त्याच कॅटेगरीमध्ये अजून कुठल्या गोष्टी येतात, त्या शैलीमध्ये अजून कुठल्या गोष्टी येतात आणि मी अजून स्वतःला किती डेव्हलप करू शकते त्या कॅटेगरीमध्ये. आता मृणालताई आपल्याला त्यांनी सांगितलं की त्या लोकरच्या गोष्टीमध्ये काम करतात. आता लोकरच्या गोष्टीमध्ये काही काम करताना मला माहिती आहे की काही लोक फक्त खेळणी बनवतात, काही लोक एकदम वर्ल्ड बेस्ट स्वेटर बनवत असतात, काही लोक ते छान लोकरचे शर्ट्स किंवा स्कर्ट्स असं काही बनवत असतात. सो एका लोकरच्या ह्याच्यामध्ये पण खूप पद्धतीच्या कॅटेगरीज आणि शैली आहे. तुमची कुठली शैली त्यामध्ये चांगली आहे ते तुम्ही ओळखा. हे सगळं ओळखणं म्हणजेच तुमचा ब्रँड, आणि हे तुम्ही लोकांशी संवाद साधून आणि स्वतःची संवाद साधून हे जाणून घेऊ शकता. आता हे सगळ्यापर्यंत झालं, मग तयारी करावी का आणि का करावी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. की ठीक आहे तुम्ही हे सगळं मला सांगितलं, आमचं रोडमॅप मला कळलं, मग कशा पद्धतीने मी जाऊ तेही कळलं, पण हे मी का करू? कारण काय आहे मी फायनान्शियली तर खूप सिक्युअर आहे, नाही म्हणलं तरी घरचे आतापर्यंत होते किंवा मी फायनान्शियली सिक्युअर नाहीये, माझी नोकरी आहे, मला ते सोडून काही जमणार नाही, मला महिन्याला एवढे कमवणं महत्वाचं आहे. असं प्रत्येकाच्या परिस्थिती अनुसार खूप वेगळ्या गोष्टी किंवा खूप वेगळी कारणं असतात आणि असलीच पाहिजेत. मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की पैसे सोडून हे असं काहीतरी तुमच्या स्वतःचा सोडा. त्या जबाबदारी असतात, त्याला तुम्ही कमिटमेंट दिली असेल आणि जर का तुम्ही
कमिटमेंट तुमच्या आयुष्यात पाळूच शकत नसाल तर डेफिनेटली तुम्ही ब्रँड बनू नाही शकत. पण मला माहितीये इथे असलेले सगळेच लोक ब्रँड बनू शकतात, बिकॉज अर्ध्याच्या वर गृहिणी मला माहितीये त्यांनी एक कमिटमेंट त्यांच्या फॅमिलीला केलेली असते. गृहिणी नाही, बायका पण मी म्हणते किंवा ओव्हरऑल विमेन्स असं मला माहितीये की तेव्हा ते कमिटमेंट करतात की मी लग्न करतेय किंवा मी काम करतेय. काही झालं तरी त्या कमिटमेंटवर त्या खूप ठाम राहतात आणि त्याच्यासाठी त्या सगळं सॅक्रिफाईस करून त्या कमिटमेंटचं सक्सेस नकळत आपल्या मनामध्ये बघत असतात. फक्त ते करत असताना त्या स्वतः आत्मविश्वास कमी करतात किंवा स्वतःला विसरले जातात. आणि म्हणूनच ते तुमच्या बरोबर होऊ नये, म्हणून आपला आत्मविश्वास कमी होऊ नये, म्हणून हा रोडमॅप, म्हणून ही स्वतःची संधी, म्हणून ही आपली नवी ओळख ही करणं महत्वाचे आहे. फक्त ह्याच्यासाठी पैशांसाठी नाही मी म्हणते, पण आपली एक ओळख निर्माण व्हायला. म्हणजे अशा पुढच्या एक लिगसी नावाचा प्रकार असतो. पुढच्या 10 वर्षांनी पण तुमच्या नातवांनी, तुमच्या पुढच्या पिढीनी विचारलं तरी तुमच्या प्रत्येक पुढच्या पिढीनी सांगितलं पाहिजे की हो माझी एक आजी होती आणि ती असं करत होती, हो माझ्या आजीने हे केलं होतं, मला माहिती होतं, कोणीतरी मला फॅमिलीमध्ये सांगितलं होतं, मी कुठल्या तरी फोटोमध्ये तरी पाहिलं होतं. तर हे तेव्हा तुमच्या पिढ्यानपिढ्यांपर्यंत ती लेगसी जाईल. हे फक्त टाटा किंवा अंबानीच करतात असं नाहीये, हे सगळ्या सामान्य माणसांनी केलं पाहिजे आणि ह्याच्याकरताच आपण जगत असतो. हेच आपले एक उद्दिष्ट असतं जगायचं. तेव्हा तुम्ही म्हणाल किंवा हे असं तुमची ओळख त्या पिढ्यानपर्यंत जाईल. हे तुमचं खरं सक्सेस. ह्या करता तुम्हाला स्वतःच ओळखून स्वतःचा ब्रँड झालं पाहिजे. कारण काय डिजिटल आणि कदाचित इतक्या वर्ष आपण त्या गोष्टींसाठी झगडणाऱ्या आपल्या नातवांना जे आता स्क्रीन सॅव्ही किंवा स्क्रीन ऍडिक्ट असे झालेले आहेत किंवा त्यांना सगळं इन्स्टंट लागत असेल, तेव्हा त्या किती बसून आजीच्या गोष्टी ऐकतील हे माहिती नाहीये. ह्या सगळ्या पिढ्यांपर्यंत तुम्हाला तुमची ओळख पोहोचवायची असेल तेव्हा तुम्हाला त्याच्यामधनच ती ओळख निर्माण करावी लागेल. आणि ती कशी निर्माण करायची ह्या खूप सोप्या गोष्टी आहेत. आता फॉर एक्झाम्पल मी सांगते, किती जणांकडे अजूनही आपले अल्बम्स असतात लहानपणीचे, ते फार छान वाटतात उघडून बघायला आणि आपण त्याच्यामध्ये बघतो, मग जुने फोटो बघतो. पण मागच्या 10-5 वर्षामध्ये हे अल्बम बंद झालेलं आहे. त्याच्या फिजिकल कॉपीज खूप कमी असतात. मग खूप जण किंवा आपण काय करतो, आपण कम्प्युटर ऑन करतो किंवा कोणाच्या तरी मोबाईलमध्ये ते सेव्ह असतात, मग मोबाईलवर बघतो. काही नाही तरी आजकाल कसं होतं, लोक तेच जुने अल्बम मधले फोटोज क्लिक करून व्हॉट्सअपवर पाठवत असतात आणि व्हॉट्सअपवर ते आता डिजिटल माध्यमातून तिथेच आहेत किंवा डिजिटल माध्यमांमध्येच आलेले आहेत. त्यामुळे जर का हे फोटोचं होऊ शकतं, तर तुम्हाला तुमच्या पिढ्यानपिढी मध्ये जर का तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला डिजिटल माध्यमांशिवाय खरंच काही पर्याय आता उरला नाही आहे हे मान्य केलं पाहिजे. आणि तुम्ही पण आपण सगळे पण किती डिजिटल सॅव्ही झालोय. आपण सगळ्यांपैकी कोण व्हॉट्सअप शिवाय आजकाल राहू शकतो? कोण एकामेकींना साधा फोन करतो? आपल्या सगळ्यांना व्हॉट्सअपची इतकी सवय लागली आहे की खरंच विचार करा की व्हॉट्सअप तुम्ही डिलीट करून तुम्हाला राहता येईल का व्यवस्थित? आणि राहिलात तरी तुम्हाला फोमो असं काहीतरी मिस झाल्यासारखं किंवा अरे मी काहीतरी मिस करते असं वाटणार नाही का? हा प्रश्न तुम्हालाच विचारून बघा. मग आता जर का डिजिटल युगात मला राहायचंच आहे आणि माझा रोडमॅप पण ठरला, मला त्याच्यावर चालायचं हेही ठरलं, मी प्रॉमिस पण केलं, मी कमिटमेंट पण दिली माझ्या स्वतःला ते करायचं आहे, मग मी कुठल्या संधीनी करू शकते किंवा किती कमी बजेटमध्ये मी करू शकते? आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहे, आपल्या सगळ्यांकडे इंटरनेट आहे, आपण सगळे ते बघतो. इंटरनेटच्या रील्स तर रोज कितीही कोणी बिझी असेल तरी मला माहितीये 5-10 मिनिटं तर आपण सगळेच त्याच्यावर वेळ घालवतो. तेव्हा आपल्याला तो आवडतो आणि आपण त्याच्यावर ते करतो. तेवढा वेळ आपण आपल्या रील्स बनवायला किंवा आपण आपल्या रील्स बघायला घालवतो,
तेवढाच वेळ आणि खर्च तुम्हाला तुमचा ब्रँड बनवण्यासाठी लागतो. ह्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की तुम्ही रील्स बघण्यापेक्षा हेच माध्यम घर बसल्या तुमच्या माइलस्टोन पर्यंत, तुमच्या शेवटच्या सक्सेसच्या डेफिनेशन पर्यंत बनवायला करू शकतात. म्हणजे इंस्टाग्रामवर तुम्ही रील्स बनवा किंवा तुमचं अकाउंट क्रिएट करा. काही नाही झालं तर सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीला एक छोटा फोन घ्यायचा, आपला व्हिडिओ काढायचा, आपले 10 व्हॉट्सअप ग्रुप असतात त्याच्यावर शेअर करून बघायचा. लोकांना सांगायचं मैत्रिणींना किंवा कुठल्याही ग्रुपमध्ये असेल तर हो बाबा मी हे शेअर करतेय आणि मला ह्याच्यावर प्रतिक्रिया द्या. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुम्ही छान लिहित असाल आणि तुम्हाला कविता लिहायची, हे तुमचं एक यश आहे की तुम्हाला तुमचं कविता म्हणून बुक प्रसिद्ध करायचं किंवा तुम्हाला कविता करायच्या आहेत आयुष्यात, हे तुमचं यशाचं प्रमाण आहे. पण मी घाबरते की मला खरंच ते येईल का करता किंवा मला नाही माहिती कसं करायचं. फोनवर तुम्ही व्हॉट्सअपचे मेसेज लिहिता कसं लिहायचं, खाली लिहायचं की ही कविता मी केलेली आहे, 10 लोकांना शेअर करायची आणि विचारायची. विचारल्यावर काही लोक खरी उत्तरं देतील, काही खोटी देतील. खूपच चांगल्या प्रसिद्धी किंवा तुम्हाला खूपच चांगले थॉट्स आले, चांगले लाईक्स आले तर त्याला पुढच्या स्टेपवर न्यायचं. आता पुढच्या स्टेपवर न्यायचं म्हणजे काय, पुढच्या स्टेपवर युट्यूब असतो, इंस्टाग्राम असतं, व्हॉट्सअप बिझनेस असतो, त्याच्यावर ते करायला सुरुवात करायचं. हळूहळू त्याच्यावर आपले फॉलोअर्स वाढवायचे, आपले टीम एफर्ट्स वाढवायचे. आणि हे सगळं करायला तुम्हाला पैसे लागतायत का? नाही. हे सगळं करायला तुम्ही इंटरनेटचे पॅकेज भरता का? हो. ते वाढवावं लागेल का? नाही. तर तुम्ही ऑलरेडी तेवढा पैसे किंवा खर्च त्याच्यावर घालवताय, तेवढेच पैसे घालून तुम्ही तुमचा ब्रँड बनवताय आणि तेवढेच वेळ घालून तुम्ही तुमचा ब्रँड बनवताय. त्यामुळे डिजिटल युगातल्या संध्या खूप आहेत. आपण ते कुठल्या पद्धतीने वापरायची आणि कुठल्या पद्धतीने नाही वापरायची ते आता आपल्याला ठरवायचं आहे. मग मला काय जमेल किंवा मला काय जमतं हा प्रश्न असतो. आपण विचार केला कसं किंवा कदाचित 2-3 प्रयत्न फसू पण शकतात. मला वाटतंय मला हे जमतंय, पण लोकांना असं वाटतं की मला हे नाही जमत आहे किंवा खरंच 2-3दा 4दा मी हे केल्यानंतर 5व्यांदा मला ब्लॉक येतो. मी त्याच्या पुढे त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या कॅटेगरीमध्ये जाऊ नाही शकत. म्हणजे ते मला लिमिटेडच जमतं, मला त्याच्यामध्ये पूर्ण जमू शकणार नाही हे कुठेतरी मला समजतं. हे समजणं ही मोठी गोष्ट आहे. तर अशा काही गोष्टी तेव्हा समजतील तेव्हा तुम्ही ट्राय करता. तुम्ही ट्राय नाही केलं तर तुम्हाला या गोष्टी समजणार नाही. मग हे समजल्यानंतर बरं बाबा मला हे नाही जमत, मग मला दुसरं काय जमतं ते कदाचित तुम्हाला क्लिक होऊन जाईल आणि त्याच्या पुढे तुम्ही तेच सातत्याने केलं, छोट्या छोट्या बेबी स्टेप्स करत केलं, तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचता येईल. आता सोशल मीडिया आपल्या स्टेज म्हणल्यावर किती जणांना इंस्टाग्राम काय आहे हे माहितीये? लाईक्स करू शकता कोणी? त्यांना सगळ्यांना माहितीये ना. तरी मला आवडेल लाईक्स बघायला, मला कळायला पाहिजे सगळ्यांना थम्स अप येतं का करतं. अरे वा. आता ह्याच्या आधी किती जणांनी गुगल मीट मध्ये असे थम्सअप केले होते, तेव्हा किती जणांनी मला माहितीये आम्हाला फोन करून विचारलं की ताई आमचा पहिलाच आहे, लिंक कसं क्लिक करू, आम्हाला माहिती नाहीये हे कसं लिंक करायची, यापर्यंत कसं यायचं. याही गोष्टी न माहिती असताना पण मला जर का 50 पैकी ऑलमोस्ट 30 हात वर येत आहेत, हार्ट्स पण येत आहेत, तर डेफिनेटली मला माहितीये की थोड्या प्रयत्नांनी किंवा मला माहितीये की मी इतक्या स्मार्ट लोकांमध्ये बसलीये की ज्या लोकांनी पहिलीच त्यांची गुगल मीट आहे तरीही त्यांना माहितीये की मी कुठलं लाईकचं बटन दाबलं पाहिजे, कुठलं हार्टचं बटन दाबलं पाहिजे. त्यामुळे मला कळेल की तुमच्या मनात काय आहे. जर का हे तुम्हाला पहिल्याच गोष्टींमध्ये कळलेलं आहे तर इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन आणि युट्यूब तुम्ही तेव्हा सुरू कराल तेव्हा 3-4 दिवसात, महिन्याभरामध्ये तर नक्की ते कसं वापरायचं आहे हे कळेल. आणि ते कळल्यावर तुम्हाला त्याच्यामधल्या एक गोष्टींच्या ट्रिक्स कळायला लागतील आणि मग तुम्ही त्या पद्धतीने वापरू शकता. मग आता का वापरायचं आणि कसं वापरायचं? आता मृणालताईंचे मी एक्झाम्पल घेते. मृणालताईंनी जर का इंस्टाग्राम मला माहिती त्या वापरतच असतील किंवा फेसबुक वापरत असतील, पण जर का रोज थोडे ट्युटोरियल्स केले की मी कसं करते माझं विणकाम आणि त्याचा सुरुवात केली तर लोकांना खरंच कळेल की अरे वा, ही असं करू शकते, ही असं नाही करू शकत, किंवा हिच्याकडे ही गोष्ट खूपच चांगली आहे, मला पुढच्या वेळेस लागले तर मी त्यांच्याकडे करेन. आता लगेच त्यांनी सुरुवात केल्यावर त्यांना
अगदी मिलियनियर्स किंवा असं 1K 2K किंवा आपण असे खूप फेमस इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर वगैरे बघतो, तेवढे लाईक्स तेवढे शेअर्स असं मिळतील का, त्या लगेच व्हायरल जातील का? त्याचं उत्तर नाहीये. अशा कुठल्याही गोष्टी एका दिवसात होत नाही. कितीही त्या वाटल्या की त्या व्हायरल जाऊ शकतात, त्या चांगल्या होऊ शकतात किंवा मी काहीतरी टाकल्या त्या एकदम लगेच पसरल्या जातील, अशा या गोष्टी काम करत नाहीत. ह्या गोष्टींना काम करायला पण 2 गोष्टींची गरज असते. इंस्टाग्राम, लिंक्डइन किंवा सोशल मीडिया आपण म्हणतो त्याला. एक म्हणजे चांगला कंटेंट, दुसरं म्हणजे कंटेंट आणि वेळ, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती लोक व्हायरल जातात त्यांना कंटेंट आणि खूप बजेट, ह्या गोष्टींची गरज असते. आणि कन्सिस्टन्सी, सातत्य, मी ते टाकलं पाहिजे ते एक आहे. आता आपल्याकडे बजेट नाही त्यामुळे तो पर्याय आपल्यासाठी नाही. खूप चांगला कंटेंटच नेहमी हिट होतो का असं नाही. ऑनेस्ट कंटेंट हिट होतो का? हो, ऑनेस्ट कंटेंट लोकांना आवडतो. कंटेंट म्हणजे काय आहे? माझे फोटोज, माझे व्हिडिओज, त्याला कंटेंट म्हणतात. आता तो मला करता येतो का? उत्तर आहे हो, तो मला करता येतो. तो मला एडिट करता येतो का? नाही, उत्तर नाहीये. ते एडिट सारखं करायची गरज आहे का? उत्तर नाहीये. 2-3 मिनिटाच्या ह्याच्यासाठी तुम्ही परफेक्ट एक व्हिडिओ करू शकता का? उत्तर आहे हो. मग जर का ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एनिवेज आता पण येतात तर तुम्ही तुमची सुरुवात करू शकता. तसं आपण मृणाल ताईंचंच मगासपासून उत्तर एक्झाम्पल घेतोय. त्यांनी त्यांचं इंस्टाग्राम सुरू केलं. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 3-4 वर्षांनी नक्कीच त्यांच्या इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स वाढतील. पण ते कधी वाढतील? तेव्हा त्यांच्याकडे कन्सिस्टन्सी असेल, तेव्हा त्या त्यांच्या माइलस्टोन्स ठरवतील की मी रोज आठवड्यातनं एकदा तरी मी हे पोस्ट करणार, 2दा पोस्ट करणार, महिन्यातनं एकदा तरी पोस्ट करणार, मी रोज हे माझ्या इतक्या मैत्रिणींना शेअर करणार. माझं एक उद्दिष्ट आहे की महिन्यातनं 10 लोकांना माझ्या या इंस्टाग्रामच्या हॉबी बद्दल कळलं पाहिजे किंवा लोकांना कळलं पाहिजे. फेसबुकवर खूप ग्रुप्स असतात, आपण त्याच्यावर शॉपिंग पण करत असतो. त्या ग्रुप्समध्ये जॉईन होऊन तुम्ही तुमचे फोटोज किंवा हेही टाकू शकता, आपल्याला माहिती आहे. तसं मी काही बघू शकते का? मी नवीन कुठल्या गोष्टी फेसबुक, लिंक्डइन किंवा इंस्टाग्रामवरच शोधू शकते का? मी कधी कधी लाईव्ह जाऊ शकते का? या सगळ्या गोष्टी तुम्ही तुम्हाला विचारा. 5 मिनिटच लागतात या सगळ्या गोष्टींना. मला नक्की माहितीये 5 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 5 मिनिटाचा उपयोग करून तुम्ही ह्या गोष्टी साध्य करू शकता. आता असा किती लोकांनी असं सुरू केलं? आपल्या सगळ्यांना मधुराताई माहिती आहेत ना, मधुरा रेसिपी, त्या आपल्याकडे आल्या पण होत्या, ह्या मंचावर आल्या होत्या. मधुराताईंनी तेव्हा हे सुरू केलं आहे. त्यांचं चॅनल जर का तुम्ही बघितलं तर ते जवळजवळ 6-7 वर्ष पूर्वीचं चॅनल आहे. तर ते 6-7 म्हणजे त्याच्याहून खूप आधीचं चॅनल असणार आहे. त्यांना 6-7 वर्षामध्ये पहिली त्यांनी तेव्हा रेसिपी पाठवली किंवा टाकली, तेव्हा लगेच त्यांचं चॅनल एकदम व्हायरल गेलं का? त्या लगेच हिट झाल्या का? नाही. त्यांनी पण सातत्याने करून 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 आता त्या घरोघरी नाव झालेत. आपल्याला आता स्वतःलाच काही करायचं असेल तर आपण बघतो जवळपास त्यांनी काय केलं आहे का, आणि त्याच्यामध्ये जाऊन आपण त्यांच्या रेसिपीज बघूनच शिकतो किंवा करतो. आता मला ह्याच्यामध्ये पण एक वैशिष्ट्य वाटतं. एक्झाम्पल देते आता मधुराताईंचंच एक्झाम्पल. त्यांची ही कला आहे, ती कला जर का त्यांनी फेसबुकवर टाकली नसती तर त्या कितीतरी रेसिपी आहेत, त्या रेसिपी हरवून गेल्या असत्या, त्या कधीच कोणाला कळल्या नसत्या. आधी आपण कसं करायचो, आपण काही गोष्टी, काही महत्वाच्या गोष्टी पारंपरिक पद्धतीने, त्या कुकबुक्स म्हणतात त्याला, त्या घरोघरी एका सुनेकडनं दुसरीकडे किंवा एका मुलीकडनं दुसऱ्या मुलीकडे अशा पास होत होत्या. पण आता आपण स्वतः कितीही गोष्टी कुकबुक्स किंवा अशा अल्बम्सच्या अशा गोष्टी केल्यात, तशा राहिलेल्या नाहीयेत. मग आपल्यातल्या अशा चांगल्या चांगल्या गोष्टी त्या खरंच आता आपण करत नाही तर एक रेकॉर्ड, त्याचा रेकॉर्ड कुठे ठेवणार? जर का डिजिटल हेच माध्यम असेल तर ऍटलिस्ट त्या गोष्टी करून येणाऱ्या पिढीसाठी ती गोष्ट रेकॉर्ड करून ठेवणं, ती गोष्टीचं एक कुकबुक किंवा एक अल्बम करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या परंपरा, आपल्या काही कला असतील त्या नष्ट होण्याच्या ऐवजी कुठेतरी तरी डिजिटल माध्यमामध्ये सेव्ह होईल आणि जगभर पसरतील. सो हा एक पण त्याचा एक उपयोग आहे. कोणाला मला माहिती नाही ह्या वर्षाताई आहेत त्या किती जणांना माहिती आहे किंवा त्यांची हिस्ट्री काय आहे मला माहिती नाही. तू की माहिती आहे मी सांगते. या वर्षाताई मुंबईमध्ये असतात. त्या चाळीमध्ये म्हणजे ऑलमोस्ट
चाळीमध्येच राहायच्या, मुंबईच्या खूप छोट्या घरातल्या चाळीमध्ये. त्यांची वैशिष्ट्य, त्यांनी सुरुवात केली, त्यांना माधुरी दीक्षित सारखा डान्स करता यायचा हुबेहूब. त्या माधुरी दीक्षित सारख्या दिसतात का? नाही. त्या खूप सुंदर दिसतात का? उत्तर नाही. पण त्या खूप सुंदर डान्स करतात का? हो. तर त्या चाळीच्या खोलीमध्ये त्या आपले डान्स व्हिडिओ टाकायला लागते. आणि वर्षाताई काय काम करतात तर वर्षाताई धुण्या भांड्यांचं काम करत होत्या मुंबईमध्ये. पण वर्षभरात किंवा दिवसभरातलं आपल्या धुण्या भांड्यांचं काम झाल्यानंतर त्या घरी येऊन माधुरी सारखं नाचायच्या, त्याचा व्हिडिओ काढायचा, छोटा 5 मिनिटाचा 2 मिनिटाचा किती का व्हिडिओ व्हायचा, खूप छान नाचायच्या आणि तो अपलोड करायचा. अशा हिट झालेल्या त्या वर्षाताई. पण त्या लगेच 1-2 वर्षामध्ये हिट झाल्या का? तर उत्तर नाही. त्यांनीही त्याच्यामध्ये वेळ घेतलेला आहे. पण वर्षाताईंनी खूप बजेट लावलं असेल का असं तुम्हाला वाटतं? तुम्ही त्यांचे जुने व्हिडिओ काढून पाहिले तर त्यांचा अजूनही त्या जुन्या चाळीतल्या घरांचे व्हिडिओ आहेत त्यांच्या युट्यूब चॅनेलवर, तुम्ही बघू शकता. ही एक सक्सेस स्टोरी आहे की तुम्हाला खरंच तुमच्या आवडतीच्या गोष्टी जर का कराव्याशा वाटतात किंवा करायच्या असतील तर जागा, वेळ किंवा तुम्ही कुठल्या स्टेटस मध्ये आहात सोसायटीच्या ह्याचा काही फरक पडत नाही. त्यामुळे मला ह्या वर्षात ते खरंच खूप आवडतात. ते आजकाल कॉमेडी पण करतात, कॉमेडी रील्स पण करतात, पण ते आता एका स्थानापर्यंत पोहोचलेले आहेत की 4 लोक त्यांना ओळखतात आणि चांगली डान्सर आणि कॉमेडियन म्हणून ओळखतात. आता प्राजक्ता कोळी तर खूपच लहान मुलीचा आता किंवा प्राजक्ता कोळी कोणाला माहिती नाही आता असं होत नाही, ती खूपच एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. प्राजक्ता कोळीने तेव्हा स्टार्ट केलं तेव्हा तिची स्टोरी अशी होती की तिने का स्टार्ट केलं, तिला लहानपणापासून तिचं स्वप्न होतं की मला रेडिओ जॉकी व्हायचंय आणि तिचं ते स्वप्न पूर्ण पण झालं. ती रेडिओ जॉकी झाली पण तेव्हा तिने रेडिओ जॉकी झाली म्हणजे रेडिओवर होस्टिंग करायला लागली. तेव्हा ती रेडिओवर होस्टिंग करायला लागली तेव्हा तिचे शोज फ्लॉप गेले, तिला काढून टाकण्यात आलं. मला नक्की कुठल्या रेडिओ मिरचीवर का काय हे माहिती नाही, पण तिला सांगितलं गेलं की तू आरजे नाहीस, तू खूपच वाईट आहेस, आणि तिला काढून टाकण्यात आलं तिच्या नोकरीवरनं. आणि तिने तिचं शिक्षण वगैरे पण ह्या रेडिओ क्षेत्रामध्येच जायचं ह्या पद्धतीने घेतलं होतं आणि त्या नोकरीवरनं तिला काढून टाकण्यात आलं. मग काय करायचं म्हणून घरी बसल्या बसल्या ती ऍक्टिंग करायला लागली. 3-4 स्वतःच लिहिल्या स्टोरीज, 3-4 कॅरेक्टर तयार केलं, कॅरेक्टर पण स्वतःच्याच घरचे कॅरेक्टर्स तयार केलं. कोली फॅमिली म्हणूनच ती त्यांना त्या कॅरेक्टर्सला ओळखते आणि तिच्याच घराच्या तिच्या रूम मध्ये तिने ते ऍक्टिंग करून व्हिडिओज केले आणि ते शेअर करायला लागले. आणि ह्यालाही झाले असतील 10-12 वर्ष, पण आता ती इंडियातली सगळ्यात मोस्ट इन्फ्लुएन्स्ड अशी इन्फ्लुएन्सर आहे. अशा परिस्थितीतही तिने सुरू केलं आहे, कारण की तिला नंतर कदाचित लक्षात आलं असेल की ऍक्टिंग नाही पण मी आरजे नाही पण ऍक्टिंग माझी चांगली कला आहे, कंटेंट बनवणं माझं चांगलं कला आहे. तिने 2-3 बुक्स पण लिहिल्या. मे बी तेव्हा ती रायटिंग करत असेल तिच्या स्क्रिप्टसाठी, तेव्हा तिला लक्षात आलं असेल की रायटिंग ही माझी एक कला आहे. सो एक कला जोपासता तिला स्वतःतल्याच 3-4 कला अजून जाणवल्या, तेव्हा तिला कळल्या आणि त्यामध्ये ती आता हे झाली. ह्या तिघींचा मी घेतल्या कारण या खूपच आपल्यातनच आलेल्या, मोठ्या झालेल्या, सोशल मीडियाच्या आणि दर 5-10 मिनिटं त्यांच्या दिवस क्रमामधल्या दिलेल्या लोकांच्या स्टोरीज आहेत, म्हणून मी ह्या घेतल्यात. नाही तर अशा तर खूपच आहेत. त्यामुळे आता सुरुवात कशी करायची, पहिली तुमचं कौशल्य कशात आहे ओळखा. कसं ओळखायचं आहे हा आपण जाणून घेतलं आहे. तुमचं प्रोफाईल तयार केला, 10 लोकांची शेअर करायला सुरुवात करा कुठल्याही माध्यमातनं. पहिली पोस्ट करा, त्याच्या प्रतिक्रिया घ्या आणि सुधारणा करा. हळूहळू ते कन्सिस्टंटली केल्यावर तुम्ही तुमच्या माइलस्टोन पर्यंत, तुमच्या मॅपच्या एंड पर्यंत नक्कीच पोचाल. डीजी संवाद कडनं जर का मदत म्हणून ह्या ग्रुपला कोणाला त्यांचं स्वतःचं युट्यूब किंवा डिजिटल प्रोफाईल किंवा डिजिटल मीडियम करायचा मदत हवी असेल, तीही आमची टीम करायला तयार आहे. तुम्ही आमचा नंबर घ्या, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमच्याकडे छोटे कोर्सेस पण असतात, त्याच्यामधनंही तुम्हाला शिकू शकतो. एक कोर्सेस म्हणजे काय 4 तासाचे वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवलं जातं की कसं करायचं कसं नाही करायचं. ते कोर्सेस हवेत तर ते कोर्सेस जॉईन करा. ते एकदम कमीत कमी किमतीमध्ये आहेत.
आणि त्याचा तुम्ही उपयोग करा, स्वतःच करून बघा. आणि जर का तुम्हाला त्याच्यामध्ये वाटलं की स्वतः करताना की ही जर का पुढची टेक्निकल स्टेप आहे आणि आता मला कोणाची तरी मदत हवी आहे, तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. या ग्रुपसाठी आम्ही कधीही मदत करायला तयार आहोत. आता कोणाला काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊया. मॅडम तुमचा नंबर? माझा नंबर मॅडम ग्रुपवर आहे. वाटलं तुम्हाला आता किती जणांना वाटतं ह्याच्यामध्ये की हो बाबा आता मी खरंच काहीतरी सुरू करू शकते, किंवा माझा प्रोफाईल फक्त रील्स बघायला नाहीये, पण माझी कुठली तरी ओळख, माझं काहीतरी एक कौशल्य मी त्याच्यावर टाकून स्वतःची ओळख निर्माण करू शकते, असं किती जणांना आजच्या सेशनमुळे वाटतंय किंवा वाटू शकेल उद्या परवा त्याच्यावर आज विचार केल्यावर? हॅलो, नमस्कार मॅडम. बोला ना अनिता ताई. मॅडम तुमचं हे सांगितलेलं खूप खूप आवडलं मला. मी माझी थोडक्यात ओळख सांगते तुम्हाला. माझं नाव अनिता तेली, माझं शिक्षण MA-BEd झालेलं आहे. मुलांच्या प्रॉब्लेममुळे मी जॉब नाही करू शकले. मी ललित काव्य लिहिते, कविता लिहिते, मी हँडक्राफ्टच्या अनेक वस्तू बनवते, अनेक कौशल्य माझ्याकडे आहेत. परंतु आता असं आहे की त्याच्यासाठी मार्केटिंग वगैरे, तुम्ही जसं सांगितलं की आपलं काव्य जरी बाहेर पोचवायचं असेल तर ते आपल्याला याच्यावर मीडियावर टाकावं लागेल, तेव्हा लोकांचे व्ह्यू आपल्याला कळतील. तर ती गोष्ट मला खूप हार्ट टचिंग वाटली की माझ्या जवळजवळ 9 आणि 1200 ते 1500 कवितांची एक वहीच मिस झाली शिफ्टिंग मध्ये. पण आता बरेचसे माझे पाठांतर पण नाहीये, जे आहे ते मी बरंच लिहून ठेवते. पण ते तुम्ही सांगितलं माध्यमांमध्ये टाकायचं, त्याच्यासाठी मला तुमची थोडी मदत पाहिजे. माझी फेसबुकवर, इंस्टाग्रामवर प्रोफाईल आहे. ठीक आहे ताई, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा किंवा मग मी माझ्या टीमला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगते आणि आपण त्याच्या पुढे बघू कसं करायचं. खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमचा नंबर देऊन ठेवा, मी कॉन्टॅक्ट कशावर करू ते. हो ठीक आहे ताई, आमचा नंबर ग्रुपवर टाकला जाईल, माझा नंबर किंवा माझ्या टीमचा नंबर. बरं बरं, खूप धन्यवाद. तुमचं काउन्सिलिंग खूप सुंदर वाटलं मला. थँक्यू अनिता ताई. खूप प्रेरणादायी वाटलं. थँक्यू. आणि खरंच तुमचं कौतुक आहे. एवढ्या कविता लिहिणं सोपी गोष्ट नाहीये, पण तुम्ही ते सातत्याने करताय आणि आता ते हरवून देऊ नका आणि खरंच पुढे न्या. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप बेस्ट ऑफ लक. तुमची खूप धन्यवाद मॅडम. तुम्ही मला प्रेरणादायी 2 शब्द दिले. या गोष्टी मला पुढे जायला खूपच प्रेरणादायी वाटत आहे. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण आज इथेच निरोप घेऊयात. काय मग कसं वाटलं सगळ्यांना? हॅलो, सगळ्यांना आवडलं ना? हॅलो, छान वाटलं. मध्ये आत कुठलं तरी एक असं कला कौशल्य नक्की दडलेलं असतं की आता 60-70 झाली, आता कुठे मी त्याचा नाद करू, किंवा संसाराच्या धबडग्यात ते राहून जातं कुठेतरी मागं, किंवा सगळेच प्रापंचिक गाडा ओढत असताना ती एक खंत मनात कायमची ती सल राहून जाते. तर ती सल ठेवू नका. आपल्या पुढे इंटरनेटची दारं उघडलेली आहेत आणि आपण त्याद्वारे व्यक्त होऊ शकतो. तर करा सगळ्यांनी. आज ते आज आकांक्षांनी जे आपल्याला सांगितलं आहे त्यातून काहीतरी घेऊयात आणि सगळेजण पुढे जाऊयात. म्हणजे मलाही आता असं एकदम जाणवलं की बाई ऐकत असताना की किती दिवस झालं ग तू लिखाण केलंच नाहीयेस. अरे बापरे, म्हणजे असं माझ्या मनाला सुद्धा एकदम वाटून गेलं की आपण काही कारण नाहीये पण थांबवली लेखणी स्वतःची. नाही आता असं नाही करायचं, उद्यापासून आता करूयात. पण मगाशी त्यांनी म्हटल्याप्रमाणे की 4 दिवस सुरुवात होते आणि मग पुढच्या आठवड्यात आपण त्याच्यातून बाजूला गेलेलो असतो. तर असं नका होऊ देऊ. याच्यातून आपल्याला म्हणजे कुणालाही, म्हणजे पुन्हा कुणाला तो वाचा मिळो न मिळो काही नाही, आपल्या मनाची खंत. आपण एक जाताना कुठेतरी कोणी अमर नाहीये, त्यामुळे जाताना कुठलीही एक सल खंत मनात न ठेवता आपल्यातली जी काही व्यक्त व्हायची जी आपली कला आहे किंवा आपल्याला आणखीन वेगळ्या पद्धती असतील तर त्या व्यक्त होऊयात. आणि ह्या इंटरनेटने आपल्याला तो जो एक हात दिलेला आहे तर आपण त्याचा उपयोग करून घेऊयात. ती संधी डावलू नका आणि पुढे जा. आजचं कसं वाटलं ते सगळ्यांनी सांगा. आणि ठीक आहे, पुढच्या महिन्यात आपण परत भेटतोच आहोत. कदाचित प्रत्यक्षात भेटू, काहीतरी असंच नवीन आणि वेगळं घेऊन. बाय बाय.